आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे डिलिव्हरीनंतरचा आहार. डिलिव्हरीनंतर ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या आईचा आहार कसा असावा, त्यामध्ये काय घ्यावं, काय टाळावं आणि एकंदरीत लाईफस्टाईल कशी असावी, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा आणि एका गोड बाळाची आईसुद्धा. बाळ झाल्यानंतर सगळं लक्ष बाळाकडे जातं, पण जर आईचं शरीर निरोगी नसेल, स्ट्रॉंग नसेल, तर ती बाळाला कसं फीड करणार? मग तिला दुधाचा प्रॉब्लेम, तिची कंबरदुखी, ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात. त्यामुळेच आजचा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आहारामध्ये काय काय गोष्टी असायला हव्यात, काय आपण टाळायला हवं, याला मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आपल्या आहारामध्ये असतो तो म्हणजे आयर्न. तेव्हा अशक्तपणा यायला नको, म्हणून शरीरामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असणं गरजेचं असतं. तर आयर्न शरीरामध्ये भरपूर असण्यासाठी आपण काय खाऊ शकतो? तर डाळिंब, काळी खजूर, काळे मनुके, हिरव्या पालेभाज्या, ह्या सगळ्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट करा. तर आता आयर्नचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होण्यासाठी त्याला लागतं सोबत विटॅमिन सी. म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा आयर्नचा पदार्थ खाताय त्यासोबत तुम्ही विटॅमिन सी घ्यायला हवं. तर विटॅमिन सीसाठी तुम्ही आवळा खाऊ शकता किंवा लिंबू खाऊ शकता. जेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केलेली आयर्नची टॅबलेट तुम्ही घेता त्यासोबत तुम्ही जर लिंबू पाणी पिलात तर त्या आयर्न टॅबलेटचं ॲब्झॉर्प्शन शरीरामध्ये चांगलं होईल. दुसरा महत्त्वाचा कंपोनंट आहारातला तो म्हणजे प्रोटीन. आता प्रोटीनसाठी खूप कमी बायका प्रोटीन पावडर तरी घेतात किंवा बऱ्यापैकी जणी प्रोटीनसाठी काहीही करत नाहीत, जे रोजचा आहार आहे तो चालू ठेवतात. तर प्रोटीनसाठी तुम्ही काय करू शकता? मूग डाळ, तूर डाळ, ह्या डाळी तुम्ही खाऊ शकता आहारामध्ये. त्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता, त्यामध्येही चांगलं प्रोटीन असतं. नंतर पनीरमध्येही चांगलं प्रोटीन असतं. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही हे वरचे सोर्सेस सगळे खाऊ शकता, पण जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडे किंवा चिकन याचाही समावेश आहारामध्ये करू शकता. जेणेकरून प्रोटीन चांगलं असेल तर शरीरामध्ये, तर तुमच्या जी काही झीज झालेली आहे शरीराची ती भरून निघायला मदत होईल. तुमची जखम भरून निघण्यासाठी, तुमचं शरीर मजबूत होण्यासाठी, तुमच्या शरीराची झालेली झीज परत भरून येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कुणी प्ले करणार आहे तुमच्या शरीरात तर ते आहे प्रोटीन. त्यामुळं प्रोटीनयुक्त जेवण नक्की घ्या. प्रत्येक जेवणात ॲटलिस्ट एवढं ऑब्झर्व करायला सुरुवात करा की याच्यामध्ये मला प्रोटीन कुठून मिळतं आहे, मी यासाठी प्रोटीन माझ्या शरीरात जाण्यासाठी काय ॲड करू शकते. आणि मग काही यादी मी तुम्हाला देते, त्यातला जो पदार्थ तुम्हाला शक्य आहे तो त्यावेळेला लगेच खायला घ्या. जसं की तूर डाळ, मूग डाळ, ह्या डाळींचे वरण, दुधाचे पदार्थ, पनीर, अंडे, चिकन, ह्या सगळ्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींचा. तिसरा महत्त्वाचा कंपोनंट आहे ते म्हणजे कॅल्शियम. शरीरातून ब्रेस्ट फीडिंग करताना बाळाला कॅल्शियम जातं, त्यामुळे आईच्या शरीरात अगोदर कॅल्शियम व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर जर कॅल्शियम कमी झालं तर मग हाडं दुखतात, दात खिळखिळे होतात. त्यामुळे अगोदर तुमच्या शरीरात कॅल्शियम व्यवस्थित असेल याकडे नक्की लक्ष द्या. आता खाण्यातून कॅल्शियम वाढवायचं असेल तर तुम्ही काय खाऊ शकता? तर नाचणी, दूध, काळे तीळ, बदाम, या सगळ्यामधून कॅल्शियम मिळतं. त्यामुळे ह्या गोष्टी आहारात आहेत का याच्याकडे लक्ष द्या, आणि त्या गोष्टी नसतील तर ॲड करायला सुरुवात करा. कॅल्शियमचं चांगलं ॲब्झॉर्प्शन शरीरामध्ये होण्यासाठी त्याला लागतं व्हिटॅमिन D3. थोडंसं सूर्यप्रकाशात चालायला जात जा, जेणेकरून व्हिटॅमिन D3 पण भेटेल. जास्त मला माहिती आहे एक नवीन आई म्हणून आपल्याला खूप जास्त वेळ स्वतःसाठी देणं नक्कीच शक्य नसतं, पण किमान 10 मिनिट तुम्ही स्वतःसाठी नक्की देऊ शकता. आणि सकाळी 10 मिनिट तरी एक सनलाईटमध्ये चाललात तर नक्कीच फायदा होईल. आता आपण बघूयात फुल डे डाएट चार्ट, जो मी स्वतः पण माझ्या पोस्टपार्टम जर्नीमध्ये फॉलो केला आहे आणि अजूनही करते आहे. तर सकाळची सुरुवात चांगली करण्यासाठी आपण एका चांगल्या घटकापासून सुरुवात करू शकतो, ते म्हणजेच पाणी. सकाळी उठलं की 2 ग्लास पाणी प्यायचं. त्यानंतर एक अर्ध्या तासाच्या गॅपनं तुम्ही रात्री भिजत घातलेलं जिरा, ओवा, बडीशोप आणि मेथी, हे चारही गोष्टी रात्री एक अर्धा टीस्पून भिजत घालायच्या आणि उठल्यानंतर त्या व्यवस्थित उकळवून त्याचं पाणी प्यायचं. त्याने काय होतं तर दुधाची निर्मिती चांगली होते आणि दुसरी गोष्ट गॅस, ब्लोटिंग, ह्या सगळ्या गोष्टींना पण त्याची मदत होते. ह्या पाण्यानंतर 2 तासानंतर तुम्ही एक नाश्ता घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही आळीवाची खीर, शिरा, पोहे, उपमा, जो नाश्ता तुम्हाला आवडतोय पण तो हेल्दी असावा ते तुम्ही घेऊ शकता. नंतर दुपारच्या लंचमध्ये तुम्ही कमीत कमी 2 पोळ्यांना तूप लावलेलं असावं, वरण भात, एक पालेभाजी, या सगळ्याचा समावेश नक्की असावा.
दुपारच्या जेवणानंतर एक 2 ते 3 तासांनी संध्याकाळच्या वेळेला तुम्ही भिजवलेले बदाम किंवा एखादं फळ, नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा मखाना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता जेणेकरून प्रत्येक ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या आईला 2-2 तासांनी खाण्याची गरज असते. त्यामुळे दुपारी जेवण केलंय त्यानंतर डायरेक्ट रात्री जेवायचं असं करू नका. मध्ये एखादा स्लॉट ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता. संध्याकाळच्या जेवणात जर तुम्ही दुपारी गव्हाची चपाती घेत असाल तर संध्याकाळच्या जेवणात तुम्ही बाजरी किंवा ज्वारीची भाकरी पण घेऊ शकता आणि भाकरीसोबत भाजी, सॅलड ह्या सगळ्याचाही समावेश नक्की करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास हळदीचं दूध शक्य असेल तर नक्की घ्या. त्यामुळे शांत झोप लागते आणि जसं आपण वरती बघितलं कॅल्शियम पण भेटतं. आतापर्यंत आपण बघितलं काय काय खायला हवं. आता बघूयात काय काय टाळायला हवं. तर जंक फूड, बाहेरचे तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, कार्बोनेटेड ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी ब्रेस्ट फीडिंग करताना टाळायला हव्यात आणि अल्कोहोल आणि सिगारेटसुद्धा. जर आई हेल्दी आणि हॅपी असेल ना तरच बाळ हेल्दी आणि हॅपी राहू शकतं. त्यामुळं आईना अगोदर स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.